साट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले. आम्ही तुमचीच वाट बघत होता नाही का हो? म्हटलं आज येशालच. नाही म्हणजे अण्णांच्या तुम्ही खूप जवळचे ना. अण्णांचा लय विश्वास तुमच्यावर. म्हटलं कार्यात येशालच. मी ह्यांना म्हंटल होय की नाही हो? येणारच होतो मी पण अचानक तालुक्याला जावं लागलं त्यामुळे वेळ झाला. पण आज सगळे लोक अण्णांची आठवण काढतात. मोठ्या लोकांचं असंच असतं. माणसं जोडून ठेवलेली असतात. तर माझंच बघा ना कुणाचा फोन. गावात सगळे लोक म्हणतात नेने वकील म्हणजे अण्णांचा उजवा हात. वय मी या घरात इल्यापासून बघत इले. त्यांच्या बरोबर चहा घेतल्याशिवाय नाही तुमका चाय गोड लागत नाही त्यांका. घेवा चाय घेवा थंड वय. साखर नाही टाकली हा. साखर चालत नाही ना तुमका. हातच नाही आमच्या जिभेवर सुद्धा साखर असून चालत नाही. कारण सडेतोड उत्तर द्यावी लागतात ना. नाहीतर लोक असतातच की आजूबाजूला गोड बोलणारे. दत्ता तुझा चुलता येऊन गेला का? त्यांका काय पडलेली हा आनंदच झालो असतात त्यांका. त्यांनीच काहीतरी केलं नसत. असो जे झालं ते झालं. त्यांनी फक्त यायला हवं होतं तेवढंच मला म्हणायचं. अभिराम हा तू शांत शांत आहेस. नाही काय नाही. येऊन गेली ना नार्वेकर मंडळी. केलं नाही तमाशो. दत्ता तो विषय आता नको. तो थांबणार नाही. त्यांच्या मागून गेला असल. सर थांबो भाई. उमरो ओलांडू नको. सगळा घेऊन जाय. त्यांचा काय चालू असतं त्यांकाच माहित. कोण दिसतं कुणाशी बोलतात
आजारपणामुळे होतच. पण इतरांचा त्रास किती? साखरपुड्याला पण जाणार जाणार बोलत होते आणि अण्णा गेले. थांबा, त्यांचं सुरू असताना बोलूक मिळूचा नाही. मी त्यांना वरती ठेवून येतो. यमे ऐकलोच काय गो? काय झाला? जरा कामात तर आवरू दे. ती कामं बाजूक ठेव. मी काय सांगता ते ऐक. घरात वकील लिहत सुषमाक बोलवतील. कित्याक? कळत तुका? सांगता ता ऐक तेवढं. सुषमाक बोलवल्यानी की लगेच येऊक सांग. काय झालं सांगशील हा? आता सगळा सांगू होयो का? तू आधी सुषमाक निरोप दी. उमरो ओलांडू नको. सगळा घेऊन जाय. अजून बरं चालूच आहे यांचा. हो 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 दत्ता, असू दे असू दे. त्यांचा नेहमीच असं. वकील काका इले ह, त्यांच्याशी बोला. काका 13वा झाला. तुम्ही म्हणालेलच ना अण्णांचा मृत्यूपत्र वाचूचा हा. हो, अण्णांच्या इच्छेनुसार मृत्यूपत्राचं वाचन उद्या करूया. उद्या? पण उद्या तर आम्ही निघणार आहोत. आज जर वाचन होणार नसेल तर तुम्ही मेल करा किंवा पोस्ट करा, काहीच प्रॉब्लेम नाही. पण उद्या आम्हाला निघावंच लागेल. हा हो हो हो. त्यापेक्षा आजच वाचन केलेला बरा. काय माधव? अण्णांच्या इच्छेप्रमाणे 13वेलाच मृत्यूपत्राचं वाचन झालं असतं तर हो, तेही खरंच. सगळ्यांसमोर वाचन होऊया ही पण अण्णांचीच इच्छा ना. दत्ता, तू म्हटल्याप्रमाणे सगळ्यांसमोर वाचन व्हावं ही अण्णांची इच्छा होती. त्याप्रमाणे आज अभिराम नसल्यामुळं वाचन होऊ शकणार नाही. त्याका काय पडलेली हा? त्याका फक्त लग्नाचं बघूच हा त्याच्या. आत्ता इले होते ना, गेलो त्यांच्या मागणं परत. दत्ता जाऊ दे. कित्याक जायचा? हे अधिक महत्वाचा हा ना. वकील काका त्याच्या समोर इले, त्याका कळत नाही का हे अधिक महत्वाचा हा म्हणून? त्या दिवशी पण तो नव्हतोच, बोलावलं ना त्याका. आता नेहमी एका शोधत बसायचं का? इतरांची अडचणी असता. मादक जाऊचा हा. काका, अभिराम येईपर्यंत आपण थांबू शकतो का? त्यांका किती खोळमून ठेवायचा? कामा का कमी असतात त्यांका? आहे अभिरामचा काय त्यात तू बघ. तू ऐक आणि त्याका सांग. आणि आता काय सह्या करूच्या नसतील लगेच, नाही का काका? नाही, त्या बिया काही करायच्या नाहीत आता. पण अभिराम असता तर बरं झालं असतं जरा. मग असं असेल ना तर वाचन कधीच होणार नाही हा. तावळ नवरून गुडघ्याक बाशिंग अशी अवस्था झाली हा अभिरामची. आई त्याका समजून सांग. त्या पोरच्या नात सोडूक सांग. काय झालं? काय वाईट आहे त्या मुलीमध्ये? लय गुणाची हा ना ती. काय केल्यानं बघितल्यानी सगळ्यांनी. काय केलं तिने? निलिमा, हो हो. माधव, उगाच कोणी कोणाला दोष देऊ नये एवढंच मला वाटतं. देविकाच्या या घरात येण्यानी अण्णा गेले ही अंधश्रद्धा आहे.
मीच नाही बोलत आहे, सगळं गाव बोलता सासऱ्याक खाल्ल्यान. दत्ता जाऊ दे रे बाबा, जाणारो माणूस गेलो. अभिराम तुमचो धाकटो भाव हा. तेका समजून घेऊक वया. अरे त्याका ती पोरगी आवडली आहे ना, मग करून देऊ आपण लगीन. देवा लग्न लावून देवा, अगदी थाटामाटात लग्न लावून देवा. आणि हो दे घरात आणखी काय त्या एक माणूस गिरताक नाही ते बघा. असं काहीही होणार नाही. पण जर अभिरामचं देविकाशी प्रेम असून सुद्धा तुम्ही जर त्याचं दुसऱ्या मुलीशी लग्न लावून दिलं तर त्याचा संसार सुखाचा होईल की नाही एवढा फक्त विचार करा. निलिमा बोलते ते अगदी बरोबर. डोकं जरा शांत ठेव आणि विचार कर. अभिरामाला देविका आवडते. असा मग तुम्ही पण थांबा. है स्वतःच्या डोळ्याने ज्या हयत त्या बघा, मग कळत कोण बराबर हा कोण चूक. अहो तुम्ही काय बोलू नका. सगळं भयत ते सगळ्यांका भोगूचा लागता ना. तुम्ही कित्या जीव तोडून सांगतास, बघू दे सगळ्यांका. हे बघा, जे झालं ते खूप चुकीचं झालं. मी माफी मागतो. मला थोडं बोलायचं आहे देविकाशी. बोला ना, बोला तू. काय बोलायचंय आता? सॉरी. तुम्ही सॉरी म्हणून काय होणार आहे? हे बघ, मला माहिती आहे माफी मागून घडलेली चूक काय नाही सुधारणार. पण जे होणं शक्य आहे ते तर होईल ना. हे बघ, कोणी कितीही विरोधात गेलं ना तरी मी तुझ्याशीच लग्न करेन. आणि घरच्यांचा विरोध? कोणीही विरोधात उभं राहू दे, मी त्यांच्या विरोधात उभं राहायला तयार आहे. त्याचा दोष पण मलाच. घरच्यांपासून तोडलं म्हणून म्हणते. हे बघ, कोणी काहीही बोललं तर मी उत्तर देईनच, कारण हा माझा निर्णय आहे. पण लग्नानंतर याचा त्रास मलाच होणार आहे. अगं, पण लग्नानंतर आपण इथे राहणारच कुठे आहोत? जिथे माझी बदली होईल ना तिथे आपण दोघेच राहू. आपण दोघं राहू,
पण आपलं घर, आपली माणसं नसतील ना तिथे, याचं वाईट तर वाटेलच ना. आणि मला खरंच आवडेल हो आपल्या घरात आपल्या माणसांसोबत राहायला. एकदा विचार करा. बोलणं सोपं आहे, पण माणसं तोडणं सहज शक्य नाहीये. आपल्या लग्नासाठी मी काहीही करायला तयार आहे, पण हे लग्न होईल. मला जे बोलायचं होतं ते मी देविकाशी बोललोय. झालेल्या चुकीबद्दल मी परत माफी मागतो. माका नाही वाटत आता अभिराम येत. आपण वाचन घेऊया. अरे पण अभिराम आल्याशिवाय जाऊ दे, वाचू दे काय घरात आणखी वाद नको. हा अगं पण हो, आणि तुमची पण कामं असतील मुंबईत. आता आणखी ती थांबवू नको. आणि उद्या गेला तर लवकर येशाल असं वाटत नाही आमका. सरिता, आम्हाला पेपर्स पाठवले तरी चालणार आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आम्ही वाचून काय ते कळवू ना, काहीच हरकत नाही. तुमची कसली हरकत, हे सगळा हा. आणि मोठो लेख म्हटल्यावर अण्णांनी चांगलंच करून ठेवल्याने असं. सरिता, सगळी पोरा सारखीच तुमच्या बापाशी. सगळी? मग माझं घो गेल्यापासून माझी कधी नाही विचारपूस केली नी ती? माझ्याशी कधी नाही बोलले ते? तू कधी बोलतस कुणाशी? तुम्ही येतात कोणी एक माझ्याशी बोलू? आई, ते जाऊ दे, आधी काय करायचं ते ठरवूया. काय करायचं म्हणजे? आजच वाचूया. अरे पण अभिराम. भाऊजी तुम्ही वाचा, मी सांगते त्या का. तो ऐकात माझा, तुम्ही वाचा. बहिणी, तुम्ही सांगताय तर मी वाचतो. तर तुम्ही अण्णांच्या इच्छेनुसार गाव जेवण घातले, त्यामुळं अण्णांच्या आत्म्याला शांती मिळते. अण्णांच्या इच्छेनुसार त्यांनी प्रॉपर्टीच्या वाटण्या केल्या. त्यात कोणाकोणाचे वाटे आहेत हे मी तुम्हाला सांगितले. आता ज्याच्या वाटणीला जो वाटा येईल तो कायद्यानुसार त्याला मिळणं बंधनकारक आहे. तसंच कायद्याप्रमाणे त्याच्या वाट्याला जो वाटा येईल त्याची जबाबदारीही त्याचीच असेल. घे बाय, पण ती इजली. कदाचित संकेत असेल. मृत्यूपत्राचं वाचन सर्वांसमोर व्हावं अशी अण्णांची इच्छा होती, आणि ही इच्छा मी डावलू नये असं त्यांना वाटत असेल. पण पणती विजली त्यात काय? कसला संकेत? अंधश्रद्धा ही. तुम्हाला मृत्यूपत्राचं वाचन करायचं असेल तर मी तर ठेवून जातो. अभिराम आल्यावर तुम्ही सगळे मिळून वाचा, आणि काही लागलं तर मी आहेच. ठीक आहे, येतो मी.
अरे झाडाकडे दिवो लाव रे बाबा. अभिराम कसा नाही येलो अजून? त्यांचं राग काय तुमका ठाऊक नाही? येतील आता मनात असत तेव्हा. अरे पण ती इजली हा ती पेटवली का तू? होय. बाबा बाबा काय झाला? वर आग लागलीये. नानांच्या रूमला आग लागलीये. घर जळताय वर. अरे बाबा काय झालं या? अरे नाना हात वरती. अरे नाना का वाचू वाचू नाना.